सूर्याचं, चंद्राचं आणि पृथ्वीचं एक मॉडेल आहे. याच्यातून आपल्याला सूर्याबद्दल माहिती मिळते, पृथ्वीबद्दल माहिती मिळते, त्याचबरोबर चंद्राबद्दल माहिती मिळते. बरं, पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा काय होते? परिवलन होते. काय होते? परिवलन होते. परिवलन झाल्यामुळे पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे, परिवलन झाल्यामुळे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती तास लागतात? 24 तास लागतात. काय किती तास लागतात? 24. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. मग त्यातूनच आपल्याला दिवस आणि रात्राचा काय होतो? अनुभव होतो. काय तो? अनुभव. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात आणि त्या फिरण्याच्या गतीला 24 तास लागतात. त्यामुळे आपल्याला रात्र आणि दिवस याची काय होते? माहिती, जाणीव होते, अनुभव होतो. त्याचबरोबर पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला परिभ्रमण म्हणतात. काय म्हणतात? परिभ्रमण. तेव्हा सूर्याभोवती फिरत असताना पृथ्वीला 365 दिवस 6 तास लागतात. किती लागतात? 365 दिवस 6 तास लागतात. समजलं एवढं तुम्हाला? मग चंद्र जो आहे कशाभोवती फिरतोय? पृथ्वीभोवती फिरतो. कशाभोवती फिरतोय? पृथ्वीभोवती. मग चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो, परिभ्रमण करतो, तेव्हा त्याला 27.3 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 27.3 दिवस. आणि जेव्हा हा पृथ्वीभोवती पण फिरतोय आणि सूर्याभोवती फिरतोय, पण पुन्हा त्याला सूर्याभोवती येण्यासाठी त्याला लागतात 29.5 दिवस. किती लागतात? 29.5 दिवस. समजला तुम्हाला मॉडेल सूर्य, पृथ्वी आणि चंद्राचा? हो. समजला? हो.